सरकारसाठी धोक्याची घंटा, तरुणाईच्या आक्रोशाने व्यवस्था कोलमडली, गुप्तचरच्या माहितीमुळे झोप उडाली. केंद्र सरकार विरोधात विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या देशव्यापी आंदोलनामुळे दिल्लीची प्रशासकीय वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राजधानीतील सर्वात संवेदनशील परिसर असलेल्या संसद भवनाची सुरक्षा 4 भिंतींच्या आत कैद झाली आहे. संसद परिसराला छावणीचे रूप येऊनही तरुणांनी संसदेच्या अनेक गेटपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आणि आंदोलनाने निर्भया प्रकरणानंतरच्या आंदोलनाची आठवण करून दिली. यावेळी दिल्लीच्या ल्युटियन्स झोनवर आंदोलक वरचढ झाले होते. तेथूनच UPAचे पतन सुरू झाले आणि हे आंदोलन NDAचं सरकारसाठी धोक्याची घंटा मानलं जाते. शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धतीशी संबंधित पेपरफुटीवरून तरुणांमध्ये आक्रोश सोमवारी स्पष्ट दिसून आला आणि हे आंदोलन उत्स्फूर्त वाटत होते. यामागे राजकीय पक्षाचा झेंडा चेहरा दिसत नव्हता. बहुतांश पक्षांच्या बड्या नेत्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थित न राहता संसदेतून आपला संदेश पाठिंबा देण्याची रणनीती आखली. त्यामुळे सरकारला आंदोलनाच्या बहाण्याने विरोधकांवर हल्ल्याची संधी मिळाली नाही. कालपर्यंत आंदोलन गांभीर्याने न घेणाऱ्या सरकारला अखेर चर्चेच्या टेबलावर यावे लागले. सरकारमध्ये दुसरे स्थान असलेले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ही परिस्थिती हाताळण्यासाठी आघाडी सांभाळली. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांना आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चेसाठी पाठवले आणि त्यानंतर नड्डा घाईने संसद भवनातून निघून घरी पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या कार्यालयाने CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांना चर्चेसाठी बोलावले. दास यांनी सहकारी आशुतोष रंका यांच्यासह नड्डा यांच्याशी चर्चा केली. सध्या तरी या प्रकरणावर तोडगा निघालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या निर्णयामागे रस्त्यावर उतरलेली गर्दीच नाही तर गुप्तचर यंत्रणांचा अहवाल महत्त्वाचे कारण ठरलेला आहे. यंत्रणांनी सरकारला सावध केलंय की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबतचा तरुणातील असंतोष महानगरापुरता मर्यादित न राहता लहान शहरे आणि ग्रामीण भागापर्यंत पसरतो आहे. सोशल मीडियावरील विरोधाने जमिनीवरील आंदोलनाचं रूप घेतलेलं आहे. अशावेळी राजकीय तोडगा न काढल्यास याचा परिणाम आणखीन आगामी विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, दिल्ली.